नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2024 अर्थसंकल्पात राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। हे कशासाठी दिले जाणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे सर्वप्रथम अपडेट तुम्हाला नक्की मिळेल। महाराष्ट्र विधिमंडळ म्हणजेच पावसाळी अधिवेशन 2024 महाराष्ट्र अतिरिक्त अर्थसंकल्प 2024 सादर करण्यात आलेला आहे। 28 जून 2024 रोजी या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान जो दिले जाणार आहे 5,000 रुपयांचा, हे अनुदान कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिले जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हे दिले जाणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की तुमच्या शेअर करा। खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे। 2 हेक्टर म्हणजे आता या ठिकाणी 10,000 रुपये तुम्हाला अर्थसहाय्य दिले जाणार आहे। जर तुमचं 2 हेक्टर शेती असेल तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे, अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यानंतर गाव तेथे गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामाचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामाची दुरुस्ती केली जाणार आहे। यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, नक्की ही माहिती पुढे शेअर करा। धन्यवाद।